अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये 23 तारखेच्या रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अमरावतीत दाखल होत जिल्हास्तरीय रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीची माहिती घेत संबंधित अधिकारी आणि प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. या दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय आणि याकरिता जबाबदार कोण याचा शोध घेण्याकरिता चौकशी समिती नेमण्यात आली असून 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट दुर्घटनेनंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. 23 तारखेच्या रात्री घडलेल्या या गंभीर घटनेची माहिती घेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी रुग्णालयाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, रुग्णालयातील यंत्रणा आणि व्यवस्थेमध्ये काही त्रुटी होत्या का, तसेच घटनेला कोणाची जबाबदारी निश्चित होते याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितलेत. या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून 8 दिवसांच्या आत समितीने आपला अहवाल सादर करायचा आहे. या अहवालातूनच दुर्घटनेचे नेमके कारण आणि त्यामागील त्रुटी स्पष्ट होतील, अशी माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. बघा, ज्या दिवशी ही घटना घडली सकाळीच मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या. मग कॅबिनेट मंत्री आणि सचिव आरोग्याचे आणि सर्वच कमिशनर वगैरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तातडीने सूचना दिल्या. या ठिकाणी खरंच अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. ज्या कुटुंबियांनी त्यांच्या नवजात बालकांना या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परंतु जे इतर बालकं होते त्यांनाही तातडीने दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि आज त्यांची तब्येत चांगली आहे. आणि ह्या सगळ्या घटना जेव्हा घडली तेव्हा आमचे महापौर आणि सर्वजण या ठिकाणी मदतीसाठी होते आणि मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनंतर या ठिकाणी आपण त्या मृत बालकांच्या कुटुंबियांना सुद्धा 5-5 लाख रुपयाची मदत दिलेली आहे. आणि जी इतर बालके दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये आपण शिफ्ट केले त्यांना सुद्धा उत्तम दर्जेदार असं सुविधा देण्यात येतील आणि त्यांचाही खर्च आपलं महाराष्ट्र शासनच घेणार आहे. आणि ही जी घटना घडली ह्याची चौकशी 8 दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनेला जबाबदार असणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. सर्वांवर कारवाई होईल की ज्यांनी दुर्लक्ष केलं, वेळी जर ऑडिट हे झालेलं नाही तर का दिरंगाई केली, ह्या सगळ्यांवर कडक कारवाई होईल. कुणालाही ह्याच्यामधून सोडल्या जाणार नाही. CS 2-2 वेळा पत्र देत आहेत विद्युत विभागाला ऑडिट करा असं सांगतात, पण कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. किती मोठी गलथानपणा आणि प्रशासकीय अनावस्था म्हणायला लागली. नाही, निश्चित बघा, ही खूप चुकीची घटना घडलेली आहे आणि ह्यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून ह्यामध्ये ज्यांनी दुर्लक्ष केलं असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 24 तारखेला आग लागली त्यावेळी फायर सेफ्टीचं एकही इक्विपमेंट काम करत नव्हतं. मात्र आज जेव्हा ट्रायल झाली त्यावेळी सर्व इक्विपमेंट व्यवस्थित असल्याचा पुन्हा दाखला देण्यात आला आहे, सर्टिफिकेट करण्यात आला आहे. हा प्रकार काय आहे नेमका? फायर याला जोडून असं की फायर ऑडिट संबंधात मॉकड्रिल होणं आवश्यक होतं, पण वार्डामध्ये आणि रुग्णालयाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची मॉकड्रिल झाली नाही. हे बघा, मॉकड्रिलसाठी सुद्धा वर्षातून 2 वेळा 3 वेळा केव्हा घ्यायची असेल आणि ह्यापूर्वी का घेतली नाही, हे सगळे आपले फायर सेफ्टी इक्विपमेंट्स जे रेग्युलर चेकअप व्हायला हवं होतं ते सगळेच ह्या चौकशी अंती येणारच आहे. आणि जे रेग्युलर मेंटेनन्स असेल, ऑडिट असेल, वेळोवेळी का केलं गेलं नाही, ह्याची सगळी चौकशी अंती जे काही दोषी असतील त्याच्यावर कारवाई होणारच आहे. अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील NICU दुर्घटनेची चौकशी आता समितीच्या अहवालाकडे लागली आहे. 8 दिवसात अहवाल सादर झाल्यानंतर नेमकी चूक कुठे झाली आणि जबाबदार कोण ठरते हे स्पष्ट होणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे. हे गंभीर चूक आहे आणि ते गांभीर्यानेच ह्या घटनेची दखल घेतली गेलेली आहे. म्हणून 8 दिवसात ह्या पूर्ण घटनेचा आपण आणि राज्यस्तरीय कमिशनरांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे, त्यामुळे कुणालाही ह्याच्यातून सोडलं जाणार नाही. 2022 मध्ये या रुग्णालयात असा प्रकार झालेला होता. सिलेक्ट कंपनीचे जे व्हेंटिलेटर फुटले होतं आणि संपूर्ण राज्यभरामध्ये 10,000 जे व्हेंटिलेटर आहेत ते तुमच्या विभागामार्फत स्पेशल पूर्ण हॉस्पिटलला पुरवलेले आहेत आणि त्याच कंपनीचं आत्ताही व्हेंटिलेटर फुटलं
आता जे 10,000 व्हेंटिलेटर जे पूर्ण राज्यभरात आहेत त्यांच्यामुळे पुन्हा असाच प्रसंग येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही काय कराल? नाही बघा, सगळेच राज्यामध्ये हे सगळे व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याचा आपण सूचना दिलेल्या आहेत. जिथे जिथं म्हणजे आज आपण कुठल्याही छोटं मोठं मशीन जरी बघितलं आणि काही त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आल्या तर ते लागलीच आपल्याला इंडिकेट करतं, इंडिकेटर्स असतात. तसे ह्या सर्वच इक्विपमेंट, मग फक्त व्हेंटिलेटरच नाही, सगळेच आता आपण बघते एवढे मॉडर्न सगळे इक्विपमेंट हेल्थ केअरमध्ये सुद्धा आलेले आहेत. तिथे हे सगळं इंडिकेटर चालू आहेत की नाही किंवा तसे सिस्टीम आहेत की नाही ह्या सगळ्या बघण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मॅम, या ठिकाणी जे फायरचं सिस्टम असते त्याची ट्रेनिंग या रुग्णालयातील न कोणत्या स्टाफला माहीत आहे कसे ऍक्टिव्ह करावी जर काही दुर्घटना, याचं कोणतीच ट्रेनिंग दिलं गेलं नाही एकही कर्मचाऱ्याला. आम्ही प्रत्यक्ष 4 दिवसापासून रोज येतो, रोज विचारतो एक कर्मचाऱ्याला. असं एकही व्यक्ती आम्हाला भेटला नाही की हो मला माहिती आहे जर इथं काही झालं तर मी असं करणार. याला जबाबदार कोण आहे? नाही, ही ट्रेनिंग का दिलेले नाही हेही आम्ही तपासू आणि इथेच नाही तर आता राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना परत होऊ नये यासाठी सुद्धा SOP बनवण्यात येईल. ज्या ट्रेनिंग विभागात द्यायला पाहिजे ना की जर सकाळी जर समजा 100 माणसं ड्युटी करतात, रात्री 100 करतात, तर निदान सकाळचे 10-15 सायंकाळचे 10-15 या लोकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे ना. इमर्जन्सीमध्ये या लोकांनी काय करायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये. त्या निश्चित ती ट्रेनिंग दिल्या जात असेल, पण आता इथल्या स्टाफनी कशामुळे आम्हाला माहिती नाही असं म्हणलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे संपूर्ण फायरचं देखरेख होतं. त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत एक एक्सपर्ट जो आहे तो एक्सपर्ट 24 तास हजर असायला पाहिजे फायरचा. तो मात्र अजूनपर्यंत तुमच्या विभागामार्फत या ठिकाणी नेमलेला नाही. त्याच्यामुळं जेव्हा आग लागेल तेव्हा कोणी काय करावं हे कोणालाच कळत नाही. ह्या सगळ्या चुका आपण ह्यापुढे होणार नाहीत अशा सूचना देऊ आणि तो का नेमलेला नव्हता आणि इथे बाकीचे जे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना ट्रेनिंग का नाही ह्याच्यावरती सुद्धा आपण दखल घेऊ.